झणझणीत कोल्हापुरी मिसळ कोणाकोणाची फेवरेट आहे. माझी तर लय फेवरेट आहे. वरून असा कांदा लिंबू टाकायचा आणि मस्त असा ताव मारून द्यायचा. बघा किती छान तरी आली. तर सगळ्यात आधी मटकी कुकरमध्ये टाकायची. पाणी टाकून मीठ आणि हळद टाकून एक शिट्टी देऊ. आता आपण मिसळसाठी मसाला भाजून घेऊ. तर असा मधून ठेचायचा कांदा आणि तो भाजून घ्यायचा. खोबरं भाजून घ्यायचं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर टाकून थोडंसं पाणी टाकून मिक्सरला हा मसाला एकदम बारीक असा वाटून घ्यायचा. आता तेल टाकायचं. तेल जरा जास्त वापरायचं मिसळसाठी. आता मोहरी टाकली. आता जिरं टाकलं. आता कढीपत्ता टाकला आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. टमॅटा थोडंसं मीठ आणि वाटून घेतलेला मसाला टाकायचा. चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. एक पॅकेट मिसळ मसाला आपण केलेलं घरगुती तिखट हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. शिजवून घेतलेली मटकी टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता कट वाढवायचा असेल ना तर गरम पाणीच टाकायचं. गार पाण्याचा वापर करायचा नाही. तर आपला आता कट मस्त तयार झाला आहे. वरून अशी कोथिंबीर टाकायची. चवीनुसार मीठ टाकायचं. तर कशी वाटली?